देशाचे 16वे राष्ट्रपती निवडण्यासाठी आज मतदान। एनडीएच्या द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्यात लढत। च्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित 776 खासदार तसंच सर्व राज्यांच्या विधानसभांमधले 4033 निर्वाचित आमदार। राष्ट्रपती निवडणुकीत आजच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांचं नाव जाहीर। उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार। उमेदवार जगदीप धनखड आपला नामांकन अर्ज आज सादर करणार। बिजू जनता दलाचा धनखड यांना पाठिंबा। पावसाळी अधिवेशन आजपासून। अधिवेशन येत्या 12 ऑगस्ट पर्यंत होणार असून या काळात 18 बैठका होतील। संसदेच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला 35 विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित। नौदलाच्या नवोन्मेष आणि उत्पादनांची स्वदेशी निर्मिती करणाऱ्या संघटनेच्या स्वावलंबन परिसंवादात पंतप्रधान आज मार्गदर्शन। हर घर तिरंगा या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या काळात देशातल्या सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार। केंद्रीय गृहमंत्री अमित राजकीय घडामोडींशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात 3 सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। राज्यात काल दिवसभरात 2186 नवे कोरोना रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू तर आणि तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं 5 गडी राखून केला इंग्लंडचा पराभव। मालिकाही 2-1 अशी जिंकली। तर संयुक्त पुरोगामी आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे संसदेचे दोनही सभागृहांचे निर्वाचित 776 खासदार तसंच सर्व राज्यांच्या विधानसभांमधले 4033 निर्वाचित आमदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील। खासदारांच्या एकूण मतांचं मूल्य 5,43,200 असून आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य 5,43,231 इतकं आहे। संसदेच्या निर्वाचित सदस्यांना हिरव्या रंगाची मतपत्रिका तर राज्यांच्या विधानसभांच्या आमदारांना गुलाबी रंगाची मतपत्रिका देण्यात येणार आहे। आपल्या पसंतीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाच्या विशेष पेनाचा वापर करावा लागेल। मतदानाला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल आणि मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील। 21 जुलै रोजी मतमोजणी होईल आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अल्वा यांच्या नावाची घोषणा केली। मार्गारेट अल्वा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी विरोधी पक्षांच्या घटक दलाचे प्रमुख नेते उपस्थित होते। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। धनखड यांनी काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने धनखड यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटनायक यांना स्वतः फोन करून धनखड यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती। त्यानंतर BJDनं आपला निर्णय जाहीर केला। दरम्यान धनखड यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे। उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। होतील कौटुंबिक न्यायालय सुधारणा विधेयक, वन संवर्धन सुधारणा विधेयक, वर्तमानपत्र आणि नियतकालिकांची नोंदणी यासह विविध विधेयकं देखील विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडली जाण्याची शक्यता आहे। वाढलेली महागाई, अग्निपथ योजना यासह काही मुद्दे विरोधकांद्वारे या अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता असल्यानं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। सरकारी नियमानुसार कोणत्याही मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। 32 पैकी 14 विधेयकांसंदर्भात आमची तयारी आहे तर काही विधेयकं स्थायी समितीकडून आली आहेत असं जोशी म्हणाले। संसदीय सचिवालयातर्फे वेळोवेळी असंसदीय शब्दांची सूची प्रकाशित केली जाते, मात्र या शब्दांवर कुठल्याही प्रकारची बंदी नसल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। बताया है कि 32 बिल्स इंडिकेट किया गया है वेरियस डिपार्टमेंट से। मैं ये कहना चाहता हूँ उसमें 14 बिल्स हमारा तैयारी है, 14 बिल हमारा पूरा तैयारी है। वो 14 बिल हम प्रेजेंट करेंगे और हम 32 बिल इसके लिए दिया है, लेट देम बी प्रिपेयर्ड। सर्व मुद्द्यांवर विधायक चर्चा व्हावी तसंच सर्वांनी शांततापूर्ण मार्गाने मुद्दे मांडावेत असं आवाहन उपराष्ट्रपतींनी या बैठकीत केलं। आत्मनिर्भर भारत योजनेमुळे लष्करी क्षेत्रात आत्मविश्वास वाढायला मोठी मदत मिळत आहे।
हीच बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमात पंतप्रधान भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाच्या वापराला बळकटी देण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाच्या स्प्रिंट चॅलेंजेस या आव्हानांवर मार्गदर्शन करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त NIIO आणि लष्करी संशोधन संघटना DIO यांच्या सहकार्यानं यावेळी भारतीय नौदलात किमान 75 तंत्रज्ञान किंवा लष्करी उपकरणांचा समावेश. ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारत मातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हे अभियान केंद्र शासनाचं जरी असलं तरी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा आणि लोकसहभागाशिवाय हे अभियान अपूर्ण आहे असं शहा म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे काल बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, महाराष्ट्रासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते. राष्ट्रध्वज हा आपल्या राष्ट्रप्रेमाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर सर्वोच्च न्यायालयात 4 विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या 16 आमदारांची अपात्रता तसंच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. त्याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे निर्देश. नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना गट नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांना दिलेली मान्यता. एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणं आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक तसंच विश्वासदर्शक ठरावाचं कामकाज या सर्व घडामोडींना शिवसेनेच्या वतीनं विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश NV रमण यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. भारतीय माहिती सेवा अधिकारी केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात 3ऱ्या वार्षिक भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचा काल समारोप झाला. नवीन तंत्रज्ञान तसंच कमीत कमी वेळेत अचूक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल या विषयांवरही या परिषदेत चर्चा झाली. इंडियन इंफॉर्मेशन सर्विसेज एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है केंद्र सरकार की योजनाओं को जन जन तक पहुंचाने की, और सिटीजन सेंट्रिक हमारी अप्रोच पहले से भी रही, आगे इसमें और क्या सुधार हो ताकि जन कल्याणकारी नीतियों को जो मोदी जी की सरकार की है उसको जन जन तक पहुंचाने का काम हो. हर किसी ने अपने क्षेत्र के, अपने राज्य के और अलग अलग जिम्मेदारियों पर जो है उसके अनुभव भी साझे किए. नई टेक्नोलॉजी का उपयोग कैसे हो और कम समय में सही सूचना ज़्यादा से ज़्यादा लोगों तक कैसे पहुंच सके, नैरेटिव सरकार का जो अच्छे काम करती है वो भी कैसे और बेहतर हो, और चुनौतियां जो समय समय पर आती हैं, जो मिस इन्फॉर्मेशन है, फेक न्यूज़ है या पेड न्यूज़ तरह की खबरें भी आती हैं, इन सब के कारण देश को एक चुनौती खड़ी होती है. समाज के सामने गलत खबरें जाती हैं, उनको कैसे रोका जाए, कड़ी कार्रवाई कैसे हो. PIB फैक्ट चेक एक बहुत अच्छी सुविधा है जो जन जन को बताती है कि क्या सही है क्या गलत है. इस तरह से और बहुत सारे विषयों पर चर्चा हुई. कुल मिलाकर 2 दिवसीय कार्यशाला में सबको बाकियों के अनुभव से सीखने का अवसर भी मिला और एक नई रणनीति बनाकर फील्ड में जाने का तैयारी भी. राज्यात काल दिवसभरात 2186 नवे कोरोना रुग्ण आढळले. 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर 2179 आढळलेत. याशिवाय BA.2.75 विषाणू संसर्गाचे 17 रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण पुण्यातले आहेत. विदर्भातील संत्रा उत्पादकांनी मागील वर्षी 500 कोटींची संत्री निर्यात केली होती. यावर्षी 5000 कोटी रुपयांची संत्री निर्यात करायची असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केंद्र सरकारच्या कृषी उत्पादनं, फळं आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
संत्र्याचा दर्जा ही आपली समस्या असून 100% उत्तम प्रतीची संत्री कशी मिळतील यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं असं आवाहन गडकरी यांनी केलं। संत्री उत्पादक शेतकऱ्यांनी आता इतर पिकांवरही ड्रोनद्वारे फवारणी करावी असं गडकरी म्हणाले। यावेळी ॲग्रोव्हिजन आणि अपेडा यांच्यामध्ये एक सामंजस्य करारही करण्यात आला। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा रेशन कार्ड धारकांना मोफत धान्याचं वाटप केलं जात आहे। ही योजना गरिबांसाठी केंद्र सरकारनं 26 मार्च 2020 पासून सुरू केली होती। यात कार्डधारकांना प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो। लाभार्थी या सवलतीचा पूर्ण लाभ घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या परवानाधारक स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत। भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली। या निर्णायक सामन्यात इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 260 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतरही यष्टिरक्षक रिषभ पंत आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारतानं विजय खेचून आणला। रिषभ पंतनं तडाखेबाज नाबाद शतक झळकावलं तर हार्दिक पांड्या यानं 71 धावा करून त्याला चांगली साथ दिली। या दोघांनी 5व्या गड्यासाठी 133 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला। त्यापूर्वी नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी देण्यासाठी आमंत्रित केल्यावर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव 259 धावात गुंडाळला।